Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. भाजपला सध्या वेगळाच माज झालाय. रामाची तिजोरीला लुटली जात असताना शांतपणे बघू शकतं तिथे सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाने काय फरक पडणार आहे. राज ठाकरेंची बोचरी टीका, नीट प्रकरणी पंतप्रधानांनी लक्ष घालण्याची ही विनंती. माझी प्रकृती फारशी चांगली नाहीये पण खूप वाईटही नाहीये. मला उपोषण सोडण्यास सांगण्यापेक्षा सर्वांनी 20 जुलैच्या मोर्चात सहभागी व्हा. संसदेकडे शांततापूर्ण मोर्चा काढा. उपोषणाच्या 19व्या दिवशी सोनम वांगचूक यांचं आवाहन. तटकरे पटेल यांच्या फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनेत्रा पवार अनभिज्ञ. पार्थ पवार यांनाही भेटीची कल्पना नव्हती. कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये तटकरेंनी भेटीचं कारण सांगितल्याची सूत्रांची माहिती. 14 तारखेला रात्री उशिरा तटकरे पटेल यांनी फडणवीसांची भेट घेतली. आम्ही सुनेत्रा पवार यांना सगळ्या गोष्टी सांगतो. पक्षामध्ये कुठलाही गैरसमज नाहीये. मुख्यमंत्र्यांसोबत राजकीय भेट नव्हती. मतदारसंघातील कामांसंदर्भात चर्चा. वर्षा बंगल्यावरील बैठकीवरती सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. एमपीएससी ऑनलाईन परीक्षा तातडीने लागू होणार नाही. संगणक आधारित परीक्षा प्रणाली ऑगस्ट 2027 पासून लागू करा. प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. रामरक्षा आंदोलनासाठी संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. रामभक्त म्हणून नागपुरातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण. आरएसएसलाही सहभागी होण्याचं आवाहन. विठ्ठल मंदिरात मंत्री गुलाबराव पाटलांना थेट प्रवेश. सुधीर मुनगंटीवार मात्र वेटिंगवर. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आलो तरी रांगेत उभं राहायला लावलं. मंदिर प्रशासनावरती मुनगंटीवारांचा संताप. मंत्रिपदावरून सुधीर मुनगंटीवारांना प्रश्न. देवाची इच्छा म्हणत मुनगंटीवारांचं मुश्किल उत्तर. तर तावडे सक्रिय झाल्याने मुनगंटीवारांची आशा वळावली असेल. वडेट्टीवारांचा टोला. महायुतीमध्ये सरकारी बंगल्यांवरून मोठी चढाओढ. बंगल्याऐवजी फ्लॅट मिळाल्यानं उपसभापती सचिन अहिर यांची नाराजी. सुरुवातीला रायगड बंगला मिळावा म्हणून अहिरांचा प्रयत्न. मात्र रवींद्र चव्हाण यांच्याकडून रायगड बंगल्याचा वापर. आता डेडलाईन नाही, पाणी द्या. रखडलेल्या पाणी योजनेवरून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. तर पाईपलाईनसाठीच्या खड्ड्यामुळे अपघात झाल्यास खपवून घेणार नाही. मुख्यमंत्र्यांचा इशारा. जळगावमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवरती शरद पवारांचा फोटो लावण्यासाठी शरद पवारांची परवानगी. संजय पवार यांचा दावा. संजय पवार यांनी काही दिवसांपूर्वीच घेतली शरद पवार यांची भेट. एफडीएकडून नागरिकांसाठी सर्वात सोपी तक्रार निवारण सुविधा सुरू. लेखी तक्रार न करता फक्त बोलून आपली तक्रार थेट नोंदवता येणार. भेसळयुक्त निकृष्ट अन्नपदार्थांच्या तक्रारीसाठी आधुनिक डिजिटल पद्धत. पुढील 4 दिवस पुण्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भामध्ये तुरळक ठिकाणीही पावसाचा अंदाज. ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती. वर्धा शहरालगतच्या शिवारात अल्पवयीन मुलीची दगडानं ठेचून हत्या. मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय. आई वडील घरी परतल्यानंतर घटना उघडकीस. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं बारामतीमधून इंदापुरातील सणसर या ठिकाणी प्रस्थान. काटेवाडी गावात पहिले मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडणार. ओडिशातील जगन्नाथपुरी येथील भव्य रथयात्रेला सुरुवात. रथयात्रेचा हा भव्य सोहळा 24 जुलैपर्यंत चालणार. रथयात्रेसाठी पुरीमध्ये तब्बल 10 लाखाहून अधिक भाविक येण्याची अपेक्षा. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.